लखोबा आता नारळ घेऊन गेला. सावकाराकडे घेऊन जातो म्हणाला. जाऊ दे. तुला भूक लागली असेल, तू जेवणार आहेस का? नको. लखोबा नारळ पोचवेल ना? काय म्हणाला? लखोबा म्हटलं नारळ पोचवेल ना? हो. तू जेवणार आहेस का? नको. येऊ देत मामाना. त्यांचा काही नेम नसतो. उशीरही होतो कधी कधी. उशीर झाला, निघायला हवं. रात्री येणार ना? हा. बाबूल, काय ग मामी? कुठं निघालाय? जरा देवळात जाऊन आलो. सकाळ संध्याकाळ देवळात काय? ही पिशवी घे आणि बाजारात जाऊन मासळी घेऊन ये. बर, आलो. अहो मुंबईकर, आज सकाळी सकाळी या दिशेनं कुठं? काही नाही, जरा देवळात चाललो होतो.
आ? मासळी घेऊन देवळात? देवळात म्हणजे देवळात नाही, जरा इकडे. लक्षात आलं. देवळातली मासोळी. कोण रे? हा? पण बाबू काय रे, चप्पल तुटला की काय? हा? नाही, हे खडा अडकला होता. असं सांभाळून जा हो. हा? हो. जा जा. अहो पाहुणे, अहो मुंबईकर, बाबुलनाथ जगन्नाथ नाडकर्णी, थांबा. मुंबईहून वडिलांचं पत्र वजनदार दिसतंय, खूप सूचना असणार. या देवळाकडून हो. घ्या. देऊळ उघडं होतं? हा? मी देवळामध्ये कुठे गेलो होतो? मी पोस्टामध्ये गेलो होतो. बाबांचं पत्र आलंय. कोण बाबू? हा? ये हो. रे. देवळात जाऊन आईला? हो. मुंबईच्या पत्राला उत्तर नाही पाठवलं अजून. कसलं पत्र? वडिलांनी पाठवलेलं मुंबईहून आलेलं पत्र चांगलं जाडजूड होतं, अजून उत्तर पाठवलं नाही. अगो बाय, मास्तरांचं सगळीकडे लक्ष. मग सगळ्या जागेवर लक्ष ठेवायला नको. मास्तर, आता तुम्ही येता? हो, आता जायलाच पाहिजे मला. बसा हो नाडकर्णी, बसा. मास्तर, तुमचं कंदील रवलं. हो पाहुणे, बसा. कंदील चला. ये रे पुस्तक, बस. कुठपर्यंत जाऊन आले? हा? असंच देवळापर्यंत. अरे होय, तर आज जाऊन बस. हा? घर तुझंच हाय. तुझ्या मामाच्या कृपेने आम्ही राहतो. आता रे पुता, जा म्हणते ना. अगो, लाजून पळतोस खय? तो काय परका नाय, आपल्या दुर्गीचं छीलत. बाबूल, दुर्गीचं घरचं नाव पद्मावती ना रे? हो. चांगलं लक्षात आहे. अरे लक्षात नसायला काय झालं? बस रे बाबूल, बस. अरे काय तरी बोला तरी. बाबूल, तू आता मुंबईला काय करतोस? मी MA झालोय. म्हणजे खूप भुका झाली ना? हो, मराठी घेऊन. अच्छा अच्छा, आमच्या मानू वाचाचो दानगोसोस हो. वा, काय वाचतेस?
काश्मीरी गुलाब. फडक्यांची. आणखी काय काय वाचतेस? पण इथं गावात कसला काय वाचूक मिळणार? पोस्टमास्तरांकडून मिळायच्या कादंबऱ्या. या सोमजी मास्तर कडून? छे, कप्पा त्या सोमजी मास्तराचं. कोण ग मानू? तो पूर्वीचं मास्तर. आपटे मास्तर. हा हा, आपटो आपटो. केवढा होता तो? मोठा होता वयानं. इथनच रिटायर होऊन गेलाय. पण जबरा विद्वान हो. खूप वाचायचा नाद त्यांना. आणि सोमजी मास्तर? आग लागली त्या सोमजीच्या तोंडा. तो नुसती कार्डा आणि पाकिट वाचता. मी देईन. येताना मी आणल्या 4-5 कादंबऱ्या. कुणाच्या आहे? फडक्यांच्याच. गुलाबाची दांडी, अखेरचा बंड. बापूल, तुला खरंच आवडतो रे. वा, खूप आवडतो. जागो, त्या का खरंच आणून दे. या गावात काही नाही. पुरीची कसलीही हौसपुरी होत नाही. हं. मग मुंबईला पाठवा. आमच्या घराला मुंबई कशी झेपेल? देवाचे पाय सोडून कुठं जाणार? आम्ही इथेच बसून मुंबईच्या गजाली ऐकणार. घ्या. ठसका लागला. हळू खाय. ठसका लागे. मुंबईला औषधी यायची. ती भेटली होती. कोण? तीच. मी नाही त्या सटवीचं नाव घेणार. कल्याणी? भेटली होती का? छे, पहिल्या दिवशी भेटली तेवढीच. काय बोलली? काय विशेष नाही. आईची चौकशी करत होती. चौकशीचं निमित्त. मी चांगली ओळखते तिला. ह्यांच्याबद्दल काय बोलली? कोणाबद्दल? तुझ्या मामांच्या बद्दल. नाही, काय नाही. खोटं बोलू नकोस. माझी शपथ आहे बघ तुला. अगं मामी, खरंच नव्हती बोलत. आम्ही खरंच नव्हती बोलत. लक्ष नाही माझं. केव्हा आला? 1 तासभर तरी उभा आहे. वर्गात शिक्षा झाल्यासारखा. चला. बसा ना. वर पलंगावर बसा. खाली जमिनीवर मी. नको.